सदा शिवस्य सन्नादती पुत्रवत्सलः सदा गणेश्वर प्रियपुत्रः शिवयो प्रेमसागरः. अर्थात श्री गणेश नेहमी आपल्या पिता शिव यांच्याबद्दल प्रेम व भक्ती दाखवतात आणि शिवही आपल्या प्रिय पुत्र गणेशावर अपार प्रेम करतात. हे प्रेम सागरासारखे अथांग आहे. असे म्हणतात की वडिलांच्या चपला मुलाच्या पायात आल्या म्हणजे वडिलांकडून मुलाकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ जवळजवळ निश्चित झाली. लहानपणी मुलगा वडिलांचे केवळ अनुकरण करण्यातच मग्न असतो. वयात आल्यावर मात्र हीच अनुकरणाची जागा स्वीकृती आणि स्वकृती घेते. मुलाला वडील उमगावा याच करिता यंदाचा आमचा बाप्पा श्री शंकराच्या रूपात अवतरला आहे. श्री गणेश जन्माची कथा आपल्याला माहीतच आहे. रागाच्या भरात शंकरांनी आपल्या त्रिशूळाने माता पार्वतीने निर्माण केलेल्या बालकाचे मस्तक कापले. पार्वतीने सांगितले की हे बालक त्यांनी स्वतः घडवलेला त्यांचा पुत्र होता. तेव्हा शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला की ते उत्तर दिशेला जाऊन पहिला जो प्राणी सापडेल त्याचे मस्तक कापून आणावे. गणांना एका हत्तीचे पिल्लू सापडले, ज्याचे मस्तक ते घेऊन आले. शंकरांनी त्या हत्तीच्या मस्तकाला बालकाच्या धडावर जोडून त्याला पुन्हा जिवंत केले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला, ज्याला गजानन असे म्हटले गेले. शिव आणि पार्वती यांनी या बालकाला आपला पुत्र म्हणून स्वीकारले आणि त्याला गणांचे स्वामी अर्थात गणपती हा दर्जा दिला. सोबतच भगवान शंकरांनी गणेशाला वरदान दिले की सर्व कार्यात त्याची पूजा सर्वप्रथम होईल आणि अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाईल. आपले वडील शिवशंकर यांच्या शक्तीचा महिमा सर्वांना आणखी ज्ञात व्हावा, किंबहुना हा शक्तीचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी शिवाच्या कृपेचे, शक्तीचे आणि भक्तांप्रती प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांची आरास बाप्पासोबती साकारली आहे. श्री सोमनाथ हे समृद्धीचे प्रतीक आहे. श्री मल्लिकार्जुन हे शिव आणि शक्तीच्या एकत्र पूजनाचे प्रतीक आहे. श्री महाकालेश्वरास काल आणि मृत्यूचे स्वामी मानले जाते. श्री ओंकारेश्वर हे ओमचे प्रतीक आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे. श्री केदारनाथ हे हिमालयातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. श्री भीमाशंकर हे भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा नाश याचे प्रतीक आहे. श्री काशी विश्वनाथ यास मोक्षदायी आणि आध्यात्मिक केंद्र मानले जाते. श्री त्र्यंबकेश्वर हे त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप आहे. श्री वैद्यनाथ हे रोगनाशक आणि कल्याणकारी आहे. श्री नागेश्वर हे सर्पदोष निवारणाचे केंद्र आहे. श्री रामेश्वरम हे 4 धामांपैकी एक आणि राम शिवभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. श्री घृष्णेश्वर हे दुःखनाशक आणि भक्तवत्सल रूप आहे. असे हे प्रत्येक ज्योतिर्लिंग भक्तांना मोक्ष, सुख, समृद्धी आणि पापमुक्ती प्रदान करते. या सर्वांचे दर्शन घेणे हे परम पुण्य मानले जाते. आधीच वडील शंकर यांचे कर्तृत्व इतके महान आहे, त्यात त्यांनी आपला पुत्र श्री गणेश याचेही व्यक्तिमत्व महान केले आणि म्हणूनच त्यांच्या प्रती ऋणनिर्देश व्यक्त करता यावा म्हणून यंदा आमच्या बाप्पाने शिवशंकराचे रूप धारण केले आहे. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मान्य आहे, परंतु वडीलही आपल्या आयुष्यात तितकीच महत्वाची भूमिका बजावत असतात. वडिलांचे महत्व हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अतिशय महत्वाचे आहे. ते कुटुंबाचे आधारस्तंभ असून आपल्या मुलांना जीवनातील योग्य मार्ग दाखवतात. कुटुंबाला आर्थिक स्थिरता प्रदान करतात. मुलांमध्ये प्रामाणिकपणा, मेहनत, जबाबदारी आणि आदर यांसारखी मूल्ये रुजवतात.
वडील हे केवळ कुटुंबाचे प्रमुख नसतात, तर ते मुलांचे पहिले गुरु, मित्र आणि आदर्श असतात. त्यांचे प्रेम, त्याग आणि मार्गदर्शन यामुळे कुटुंब मजबूत होते. वेळीच मुलांना याची जाणीव व्हायलाच हवी. एका बाजूला खंबीर, करारी, शिस्तप्रिय, कठोर आणि दुसऱ्या बाजूला तितकीच प्रेमळ भूमिका वडील लीलया साकारतात. वडिलांचे ऋण मुलांना एकाच जन्मी फेडणे शक्य होणार नाहीच. तेव्हा वेळ आहे, संधी आहे, तोवर त्यांना मिठी मारा, त्यांच्यावर प्रेम करा, अन्यथा पुढे केवळ भासच शिल्लक राहतील. जन्मदात्याची ही वडिलकी प्रत्येक मुलाला जपता यायला हवी, यासाठीच यंदाच्या आमच्या बाप्पाचा पित्याच्या रूपात येण्याचा अट्टाहास आम्ही पूर्ण केला. ओम शिवसुताय नमः. गणपती बाप्पा मोरया.